आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी हातात तिरंगा घेतल्यावर प्रत्येक नागरिकानं देशाप्रती आपलं कर्तव्यही लक्षात ठेवावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं. गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर झालेल्या या तिरंगा यात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर अर्थात क्रियाच्या विश्लेषणानुसार मार्च ते मे या कालावधीत नागपुरात 92 पैकी 46 दिवस PM10 कणांचं प्रमाण राष्ट्रीय वार्षिक मानकापेक्षा जास्त नोंदवलं गेलं. त्यामुळे उन्हाळ्यात नागपूर राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक ठरल्याचं अहवालात म्हटलं आहे. रस्त्यावरील धूळ आणि औद्योगिक उत्सर्जन ही प्रदूषणाची प्रमुख कारणं असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं असून प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नागपूर शहरात वीज यंत्रणेची नियमित देखभाल दुरुस्तीसह महत्त्वाची कामं हाती घेण्यात आली आहेत. यासाठी उद्या महावितरणतर्फे शहरातील विविध भागातील 11 kV वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा काही तासांकरता तात्पुरता खंडित ठेवला जाणार आहे. अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांच्या अधीनस्थ असलेल्या धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद आणि कळमनुरी या 7 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रातील 85 शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक संवर्गातील 468 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलवर याबाबत सर्व माहिती उपलब्ध असून ही भरती प्रक्रिया मुलाखतीशिवाय करण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा 2025च्या 350 पदांसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेच्या अंतिम निकालात महाज्योतीच्या प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत असिस्टंट कमांडंट पदाला गवसणी घातली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी नियमितपणे आयोजित केला जाणारा साहित्य कट्टा हा उपक्रम या महिन्यात गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सहभागी होणाऱ्या कथालेखकांनी आपली स्वलिखित कथा 5 ते 7 मिनिटांच्या वेळेत सादर करणं अपेक्षित आहे. या उपक्रमात नवोदित कथालेखकांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.